आरोग्यासाठी उत्तम असणारे नाचणीचे पापड बनवण्यासाठी 2 किलो इथं नाचणी मी घेऊन स्वच्छ भिजवून घेतली. धुतले स्वच्छ, रात्रभर पाण्यात भिजत घातली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एक वेळ धुवून इथं याला गाठ मारून ठेवले. जसे मोड आणतो आपण तशा पद्धतीनं. दुसऱ्या दिवशी याला छान मोड आलेले. नंतर 3-4 तास सुकवून घेतले घरामध्येच आणि याचं पीठ दळून आणलंय. पीठ दळून आणल्यानंतर पीठ चाळणीमध्ये न चाळता याला एक कापडामध्ये असं व्यवस्थित स्वच्छ चाळून घ्यायचे आणि कापड शक्यतो बारीकच घ्यायचं. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलंय. 2 चमचे पापड खार, थोडेसे जिरे, थोडे तीळ आणि जेवढं पीठ आहे तर त्याच्याबरोबर अर्ध पाणी घ्यायचंय. तर हे पातेलं पूर्ण भरून मी पिठाचं घेतलं होतं, त्याच्या अर्ध्या बरोबर पाणी घेतलं. आता पाणी उकळून झाल्यानंतर पीठ मळून त्याचे उंडे करून हे शिजायला ठेवलंय. एक 15 ते 20 मिनिटं पीठ शिजवल्यानंतर आता बघा पीठ तयार आहे. तर पीठ मळून छान त्याचे गोळे बनवून घेतले आणि आता प्लास्टिकचा कागद वापरून आधी प्लेटनी थापून पण बनवून बघितले. तर छान आले. नंतर मग काही लाटण्याने पण बनवले. पीठ जसं थंड होईल तसं मग लाटण्याने लाटून घ्यायचे. हे पापड पावसाळ्यामध्येच बनवले. 3-4 दिवस पापड घरामध्ये सुकवले. छान पापड तयार आहेत आणि आता लगेच फ्राय करून घेते. तर हे नाचणीचे पापड एकदम आरोग्यदायी असतात. मुलांनाही आपण देऊ शकतो आणि चवीलाही छान असतात. कधी तर ट्राय